बाकड्याच्या बाजूने पुढे गेल्यावर आपण धान्य कोठीकडे जाऊन पोहोचतो। धान्य कोठीच्या उजव्या बाजूला आपल्याला एक खोली बघायला मिळते। त्या खोलीमध्ये सध्या पाणी बघायला मिळते। येथील पाणी स्वच्छ असून ते पिण्यायोग्य आहे। त्याच्या बाजूलाच आपल्याला दुसरी एक खोली बघायला मिळत असून यातील पाणी पिण्यायोग्य नाही। धान्य कोठी येथून थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यावर समोरच आपल्याला महादरवाजा बघायला मिळतो। हा दरवाजा भव्य आणि मजबूत आहे। तेथून थोडा वरती गेल्यावर आपल्याला आणखी एक दरवाजा बघायला मिळतो। या दरवाजामधून प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला हनुमान दरवाजा बघायला मिळतो। हा हनुमान दरवाजा या किल्ल्याचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे। या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला हनुमानाचे शिल्प बघायला मिळतात। या हनुमान दरवाजाला आपल्याला लाकडी दरवाजा बघायला मिळतो आणि त्या दरवाजावर आपल्याला लोखंडी खिळे बघायला मिळतात। हनुमान दरवाजातून प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला लोहगड किल्ल्याची माहिती सांगणारे बोर्ड बघायला मिळतात। तेथून शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपण या किल्ल्याच्या वरच्या भागावर जाऊन पोहोचतो। तेथून हनुमान दरवाजाच्या बुरुजाच्या वरच्या भागावर गेल्यावर आपल्याला बुरुजाची तटबंदी बघायला मिळते। या हनुमान दरवाजाच्या तटबंदीवरून आपल्याला लोहगड किल्ल्याचा सुंदर नजारा बघायला मिळतो। त्याच्या बाजूलाच किल्ल्याची पडझड झालेली तटबंदी बघायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला सोन्याच्या घाण्याचे दगडी चाक बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच आपल्याला सभागृह किंवा सदर याचे अवशेष बघायला मिळतात। त्याच्याच वरती आपल्याला तोफगाड्यांवर ठेवलेल्या 3 तोफा बघायला मिळतात। त्याच्याच बाजूला आपल्याला महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा बोर्ड बघायला मिळतो। याच रस्त्याने आपल्याला महादेव मंदिराकडे जाता येते। तेथून 2-3 मिनिटे चालत आल्यावर आपण महादेव मंदिराकडे येऊन पोहोचतो। मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी बघायला मिळतो आणि त्याच्याच मागे आपल्याला हनुमान मंदिर बघायला मिळते। त्याच्या बाजूलाच आपल्याला एक शिवलिंग आणि इतर मूर्त्या बघायला मिळतात। महादेव मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला एक सुंदर शिवलिंग बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक छोटासा नंदी बघायला मिळतो। त्याच्याच मागे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते। महादेव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला त्र्यंबक तलाव बघायला मिळते। या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत।
त्याच्याच बाजूला आपल्याला शेंदूर लावलेली एक मूर्ती बघायला मिळते. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला अनेक पाण्याची टाकी बघायला मिळतात. त्या पाण्याच्या काही टाक्यांमध्ये आपल्याला गप्पी मासे बघायला मिळतात. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक पाण्याचे टाके बघायला मिळते. त्याच्याच बाजूला आपल्याला एक मोठे आणि दोन छोटी पाण्याची टाकी बघायला मिळतात. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. तेथून पवना धरणाचे आपल्याला विहंगम दृश्य बघायला मिळते. महादेव मंदिराकडून गेल्यावर आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे छोटे टाके बघायला मिळते. तेथून आपल्याला 16 कोणी तलावाकडे जाणारा रस्ता लागतो. येथून 2-3 मिनिट पुढे चालत गेल्यावर आपण 16 कोणी तलावाकडे जाऊन पोहोचतो. या तलावाला 16 कोन असल्यामुळे त्याला 16 कोणी तलाव असे नाव पडले. या तलावाला लागूनच आपल्याला एक छोटेसे पाण्याचे टाके बघायला मिळते. या तलावामध्ये पायऱ्या उतरून खाली आल्यावर त्याच्या भिंतीवर आपल्याला एक प्राचीन शिलालेख बघायला मिळतो. या तलावाच्या बाजूलाच आपल्याला एक विरगळ बघायला मिळते. या रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला मातीमध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात. तेथून पुढे गेल्यावर आपल्याला एक बोर्ड लावलेला बघायला मिळतो. त्याच्या बाजूलाच आपल्याला 2 विरगळी बघायला मिळतात. त्या विरगळींच्या समोरच आपल्याला एक सुकलेले पाण्याचे तळे बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला एक मोठे पाण्याचे टाके बघायला मिळते, परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. त्याच्या समोरच पुढे खोल दरी आहे असे लिहिलेला सूचना फलक बघायला मिळतो. येथूनच आपल्याला विसापूर किल्ल्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते. येथून थोडा मागे आल्यावर आपल्याला विंचूकड्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा बोर्ड बघायला मिळतो. याच मार्गाने आपल्याला विंचूकड्याकडे जाता येते. येथून विंचूकड्याकडे जाण्यासाठी आपल्याला अंदाजे 15 ते 20 मिनिटे लागतात. काही वेळानेच आपण विंचूकड्याच्या सुरुवातीच्या भागावर येऊन पोहोचतो. विंचूकड्याच्या सुरुवातीलाच आपल्याला पडझड झालेला बुरुज बघायला मिळतो. या बुरुजाच्या चारही बाजूला लोखंडी रेलिंग लावलेली असून समोरच खाली उतरण्यासाठी लोखंडी गेट बघायला मिळतो आणि येथूनच विंचूकड्याच्या टोकावर जाता येते.